जय श्रीराम मित्रांनो, आज आलेलो आहोत आम्ही राजवाडीमध्ये हे महादेवाचं मंदिर बघण्यासाठी। ह्याच्या बाजूचा निसर्ग तुम्ही बघू शकता, चारी बाजूला डोंगरच आहेत। आणि मित्रांनो, हे राजवाडीमधलं सोमेश्वर मंदिर आहे। आता इथून आपण आज जाऊया। मित्रांनो, बघितलात ना तर इथे तुम्हाला पुढे नंदी बघायला मिळेल आणि हे दुगाबारी मंदिर आहे मित्रांनो। वरती गणपती बाप्पाची मूर्ती तर खाली साक्षात महादेव यांचा वास आहे। आणि कोकणातलं हे असं एकमेव मंदिर आहे जिथे दोन गाभारे आपल्याला पाहायला मिळतात। आणि मंदिराच्या आजूबाजूचा पण आपण थोडासा परिसर बघूया। हे बघा, हे जे खांब दिसत आहेत ना, हे पण बरेच जुने आहेत। हा मंदिराच्या बाहेरचा परिसर। मित्रांनो, मंदिराची रचना आहे ना, ही कोकणी पद्धतीची आहे, म्हणजेच कौलारू पद्धतीची आहे। याच्या आजूबाजूला तुम्ही बघू शकता, इथे आपल्याला एक दीपमाळ बघायला मिळते। आणि मित्रांनो, ह्या मंदिराच्या इथे ना एक भुयार आहे जे थेट भवानगडवर जातं, पण ते भुयार आता बुजवलं गेलेलं आहे। तर असेच कोकणातले भन्नाट ब्लॉग पाहण्यासाठी आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका। भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये।